या 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 ये 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 बसा. सुट्टी झाली आज. सांभाळून बेस ना. अरे मला कशाला, तुम्ही घ्या. पहिलं करते नाही ना, देवाला दिले की नाही दिले? आधी देवाला 3 दिवस जमत नव्हतं म्हणून नाही केलं. त्यांच्यानंतर त्यांनी घे. दिलं. चालतं घे घे. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन फायनली. थँक्यू मॅम. बहुत जास्त थँक्यू. किती वर्षानंतर? आणि आशा सोडून दिली. खरंच वाटलं नव्हतं त्यांचं चांगलं होईल म्हणून. रडायचं नाही आता, खुश होऊन चाललो ना आपण. तू रडते, बाळ पण रडत. नाही पण डॉक्टरांना देव याच्यासाठीच दिलं. बंद करते. झालं ना आता सगळं व्यवस्थित. आता रडायचं नाही है ना. आता खुश होऊन जायचं घरी. जवळशीला बोलू. कुठे जायचं तुम्हाला आठवण करतो. लई असे पेशंट आहे म्हणजे त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे जे बच्चू होत नाही. सांगतो तो ते म्हणतात की आम्ही इथं ट्रीटमेंट करणार. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले? माझे 5 वर्ष. आणि पहिलं बाळ कधी झालं होतं तुला? 1 वर्षा बाद. म्हणजे 4 वर्षांपूर्वी. हो ते पहिलं बाळ तुझं पायाळू होतं. हो. मग त्याची तुम्ही डिलिव्हरी कुठे केली? तिथेच कानपूरला. हो. मग ते नॉर्मली डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. हो. मग तेव्हा काय झालं होतं? प्रेझेंटेशन होतं, टायमिंग होती. नॉर्मल करतो म्हटले म्हणजे सासूंनी एका सिग्नेचर देऊन टाकली नॉर्मल करायसाठी. आणि प्रायव्हेटमुळे ते नॉर्मल शक्यच नव्हतं ना. आणि डबल कॉर्ड होतं. पण ते प्रायमरी झालं काय? मग तेव्हा काय झालं डिलिव्हर केलं? ते काढताना पूर्ण माझं ते ब्लॅडर वगैरे सगळं फुटून गेलं. युरिनरी ब्लॅडर, लघवीची पिशवी फुटली. म्हणजे बच्चू डेथ झाला. तिने काय सांगितलं म्हणजे नॉर्मल आहे म्हणे. हेड फसलं होतं काढताना. म्हणजे त्याला नाही का नाळ लागलं. म्हणजे बाळाचं बाकी बॉडी आली पण डोकं अडकलं. मग ते कुठे काढलं? टियर करत चालले गेले. टियर मध्ये ब्लॅडरही डॅमेज झालं. नाही तिने काय केलं, कापड भरून टाकलं माझ्या. सांगितलं नॉर्मल आहे म्हणून. बाळ झालं नाही डिलिव्हर. बाळ डिलिव्हर होताना मुश्किल झाली. मग डोकं अडकलं बाळाचं. मग त्याच्यानंतर कुठे काढलं डोकं? नॉर्मलच डिलिव्हरी केली नंतर? नॉर्मल मध्ये तीच काढली. ते झालं पण मग त्याच्यामध्ये ब्लिडिंग खूप झालं तुला. आणि त्यांनी गॉस टाकून दिलं. 3 ग्रॅम HB बॅलन्स होतं फक्त. ताई कोममध्ये चालली म्हणजे अनकॉन्शियस झाली. मग वाच सिव्हिअर खूप ब्लिडिंग झालं. मग दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथं वाच. बरं. मग त्याच्यानंतर तुला कंटिन्युअस लघवी वाहत होती है ना. मूत्राशयामध्ये ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर मध्ये 3 महिने. मग दुसरं ऑपरेशन केलं, ते पण सक्सेस नाही. कुठे झालं होतं ते ऑपरेशन? लखनौमध्ये झालं. लखनौला कुठे? हॉस्पिटलचं नाव काय? PGI हॉस्पिटल आहे पण ते प्रायव्हेट मध्ये येते. सत्यम नाव आहे. PGI इन्स्टिट्यूटला तुझं रिपेअर झालं VVFचं. ते कुठून केलं? वरून केलं की खालून केलं? खालून केलं पण ते सक्सेसफुल नाही झालं. नाही म्हणे की म्हणजे बच्चेदानी काढायला लागते म्हणून. मग त्याच्यानंतर तो अजून कुठल्या दवाखान्यात गेली होती? मग कुठेच नाही गेली. सेवाग्रामला गेली होती. सेवाग्राम एक वेळा गेली. ते पण म्हणे म्हणजे आम्ही एकच करू शकतो म्हणजे ब्लॅडर नाही तर बच्चेदानी. मग एक तर ब्लॅडर रिपेअर होईल, नाही तर बच्चेदानी काढून ब्लॅडर रिपेअर होईल असं. मग तू आमच्याकडे आली. मग आपण कोणत्या वर्षी केलं तुझं? 2023 ला. 2023 ला मी तुझं रिपेअर केलं. कारण त्याच्यामध्ये जेव्हा मी हिस्टोस्कोपी केली तेव्हा समोरचा गर्भाशयाच्या तोंडाचा भागच नव्हता. आणि इंटरलॉस जिथे असते तिथपासून ब्लॅडर चिकटलेलं आणि त्याला छिद्र होतं मोठं. मग आपल्याकडे आपण VVF रिपेअर केलं तुझं 2023 मध्ये. त्याच्यानंतर 2024 मध्ये आपण इंटरवल एन्सर्क्लॅच केलं. बरोबर आहे ना. म्हणजे आधी त्याला टाका वरती लावला लॅप्रोस्कोपी करून.
आणि त्याच्यानंतर तुला ही प्रेग्नन्सी राहिली आणि आता तुझं किती तारखेला सीझर केलं आपण? 3 तारखेला. आणि आता तुझ्या हातात बाळ आहे. मग रडते कशाला? खुशी की आसू आहे, टीअर्स ऑफ जॉय. आता खुश होऊन जा, पण आता अजून 2 वर्ष आपल्याला प्रेग्नन्सी नको. ठीक आहे? हो, नंतर पाहू पुढचं पुढे पाहू आता, है ना? पण आता तू हॅपी आहेस. जे कुठे तुला सांगितलं होतं की गर्भाची पिशवी काढावी लागेल आणि रिपेअर, आणि 1 वर्ष तू 2023 ला माझ्याकडे रिपेअर केलं. तुझी पूर्ण होप सोडून दिली होती घरच्यांनी का हिला समोर म्हणजे भविष्यात ही बाळाला जन्म देऊ शकते म्हणून. नाही, पण तुला हे रिपेअर करायसाठी जेव्हा तू माझ्याकडे आली, तुझी पहिली डिलिव्हरी कुठल्या वर्षी झाली होती? कानपूरला 2021 ला झाली. 2021 ला. आणि 2023 2 वर्षापर्यंत कंटिन्युअस युरिन वाहत राहायची. बरोबर आहे ना? डायपर युज कसं युज करते तशासाठी हो. डायपरच वापरावं लागेल. पण त्याच्यानंतर आपण रिकवर झालो, है ना? 2023 आणि 2026 मध्ये तुला बाळ झालं. चलो, चांगलं आहे. ठीक आहे ना? कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. चलो, एक फोटो घेऊ आपण.